व्हीलचेअरमध्ये बसलेला क्षीण झालेला तो चेहरा 86 वर्षांचा होता. खरं तर ज्या सभागृहामध्ये या नेत्यानं महाराष्ट्रासाठी अनेक वेळा आवाज उठवला, त्याच सभागृहामध्ये अतिशय खोल गेलेल्या आवाजात शपथ घेतली गेली. ती शपथ होती, "मी शरद गोविंदराव पवार." हे चित्र टीव्हीवर बघितल्यानंतर अनेकांना खरं तर प्रश्न पडले, की या वयात शरद पवार राज्यसभेचे खासदार का झाले? खरं तर महाराष्ट्रातील सोडा देशात सर्वात जास्त संसदीय कारकीर्द असलेला हा नेता, ज्यानं देशाची अतिउच्च पदं भूषवली, त्या नेत्याला आता वयाच्या 86व्या वर्षानंतर सुद्धा खासदारकी कशासाठी हवी? या खासदारकीतून आता पवारांना काय मिळवायचं बाकी? असे प्रश्न माझ्यासहित सगळ्यांना पडले आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुढचे काही मिनिटं मी तुमच्या सोबत असणार आहे. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छितो. या व्हिडिओचा उद्देश शरद पवार यांच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेणं हा नाहीये. किंबहुना तुर्तास माझा तितका अनुभवही नाहीये की मी शरद पवार यांची संपूर्ण कारकीर्द मांडू शकतो. मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे, वयाच्या 86व्या वर्षी जिथं शरद पवारांना शपथ देखील व्हीलचेअरवर बसून घ्यावी लागते, तिथं पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेमध्ये का जावं लागतं? शरद पवार यांच्या कारकिर्दीला जवळपास 6 दशकांहून जास्तीचा कालावधी लोटतोय. राज्यसभेसाठी त्यांनी तिसऱ्यांदा खासदार म्हणून 6 एप्रिल 2026 ला शपथ घेतली. पण या शपथेबरोबरच त्यांनी भारताच्या राजकीय इतिहासात एक विक्रम प्रस्थापित करण्याकडे वाटचाल देखील केली. खरं 86व्या वर्षी राज्यसभा खासदार होणारे शरद पवार हे काही पहिले खासदार नाहीये. मणिपूरचे रिशांग किशिंग हे 2014 ला वयाच्या 94व्या वर्षी राज्यसभेतून निवृत्त झाले. त्याच वेळी निवृत्त झालेले मनमोहन सिंग यांचं वय 91 होतं. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा अगदी 93व्या वर्षी निवृत्त झाले, तर ज्येष्ठ विधितज्ञ राम जेठमलानी 90व्या वर्षापर्यंत राज्यसभेवर होते. हा झाला वयाचा मुद्दा. पण शरद पवार यांची प्रकृती हल्ली सतत बिघडत असते. मग असं असतानाही दिल्लीचा अट्टहास का? याचं कारण इतिहासात सापडतं. त्याऐवजी राजकीय इतिहासात सापडतं असं आपण म्हणू. शरद पवार हे दिल्लीत महाराष्ट्राचा चेहरा राहिलेत. दिल्लीतून संपूर्ण देशाची सूत्र हलतात. तुमच्या पक्षाचे खासदार दिल्लीत असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तुम्ही स्वतः सक्रिय राजकारणात, तेही राजधानीत उपस्थित असणं हे वेगळी गोष्ट आहे. तुमची राजधानीतली उपस्थिती ही अजूनही तुमचं नाव आणि दबदबा राजकारणात टिकू नये हे सांगायला पुरेशी असते. त्यामुळे शरद पवार यांचं सक्रिय राजकारणासोबतच दिल्लीत असणं हे प्रभावी ठरतं. त्याला जोड मिळते ती राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे. शरद पवार यांच्या गटाकडे इतकं संख्याबळ नाहीये की शरद पवार आपल्या पक्षांच्या मतावर राज्यसभेवर निवडून जातील. त्यांच्याच पक्षातून फुटलेला गट आज त्यांच्या विरोधात आहे. सोबतीला ज्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट सदस्य आहेत, त्या महाविकास आघाडीमधूनच शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीला विरोध होता. त्याला कारण होतं एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांचं विलिनीकरण. काँग्रेस आणि शिवसेनेतल्या देखील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्या जर या दोनही गटांचं विलिनीकरण झालं तर शरद पवार हे देखील भाजपसोबत जातील. मग त्यांना निवडून देऊन आपल्याला काय फायदा मिळेल? लोकप्रतिनिधींच्या संख्याबळात कुठे ना कुठे शरद पवार यांचं संख्याबळ घटलंय हे नाकारता येत नाही. आणि राजकारणात एक साधा नियम असतो. तुमचं संख्याबळ घटलं की तुमची उपयुक्तता कमी होते किंवा संपते. या पार्श्वभूमीवर मी अजूनही खंबीर आहे हे दाखवून देण्यासाठी शरद पवारांना राज्यसभेवर निवडून येणं गरजेचं ठरतं. यावेळी शरद पवार राज्यसभेवर येण्यासाठी आणखीन एक चेहरा कारणीभूत ठरला. तो चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत. संजय राऊत यांचा वैयक्तिक अट्टहास होता की शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर निवडून जावं. यात एक धोका देखील होता की संजय राऊत यांच्या राज्यसभेची मुदत देखील काही कालावधीनंतर संपणार आहे. त्यावेळी कदाचित संजय राऊत यांना शरद पवारांना पुढे नेण्याची किंमत मोजावी लागू शकते. सोबतच त्यांच्या स्वतःच्या पक्षातून देखील शरद पवारांच्या नावाला विरोध होता. मात्र तरीही संजय राऊत खंबीर राहिले आणि त्यांनी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. शरद पवार हे देशातले काही अगदी मोजक्या राजकारण्यांमधले राजकारणी आहेत ज्यांची सक्रिय राजकीय कारकीर्द ही 6 दशकांकडे गेली. शरद पवार हे 1967 पासून 1990 पर्यंत बारामती मतदारसंघातून विधानसभेवर एकूण 6 वेळा निवडून गेले. 1984 मध्ये ते प्रथमच लोकसभेवर निवडून गेले.
पण 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आजवर ते एकूण 7 वेळा लोकसभेवर निवडून गेले. 2014 नंतर ते आजपर्यंत राज्यसभेवर आहेत. म्हणजे यावेळी ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. आज घडीला जर पाहिलं तर आजपर्यंत फक्त तमिळनाडूचे करुणानिधी यांचा सक्रिय राजकारणाचा कालावधी हा 60 वर्षांहून अधिकचा राहिलाय. थोडक्यात भारतीय राजकारणाच्या इतिहासात फक्त करुणानिधी हे एकमेव आहेत जे आज मितीला शरद पवारांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात किंवा संसदीय राजकारणात राहिले तसं म्हणता येईल. करुणानिधी 1957 मध्ये पहिल्यांदा तमिळनाडू विधानसभेवर निवडून आले. 1 एप्रिल 1957 ही त्यांच्या संसदीय कारकिर्दीच्या प्रारंभाची तारीख होती. ते एकूण 13 वेळा आमदार झाले, 5 वेळा मुख्यमंत्री बनले. आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 2018 पर्यंत ते राजकारणात सक्रिय होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं. 60 वर्ष 3 महिने आणि 16 दिवस एवढी करुणानिधींची एकूण संसदीय कारकीर्द राहिली. ते आज जरी शरद पवार यांच्यापेक्षा जास्त असली, पण शरद पवार यांचा सध्याचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते या बाबतीत करुणानिधींना देखील मागे टाकत भारतीय राजकारणात एक अनोखा विक्रम स्वतःच्या नावावर प्रस्थापित करते. त्यांच्या नावावर आणखीन एक विक्रम आहे. 1967 पासून शरद पवार हे नेहमी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा किंवा विधान परिषद या 4 पैकी कुठल्या ना कुठल्या सभागृहात सक्रिय राहिले. त्यात कधी खंड पडला नाही. पण करुणानिधी यांची राजकीय कारकीर्द सलग राहिली नाही. 8 ऑगस्ट 1983 ला त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 1984 ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही. त्यामुळे त्या कालावधीत ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. 1984 ला ते विधान परिषदेवर निवडून गेले. म्हणजेच 8 ऑगस्ट 1983 ते 30 मार्च 1984 या 7.5 महिन्यांच्या कालावधीत ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. 1984 ची निवडणूक करुणानिधी यांनी जाणीवपूर्वक लढवली नव्हती. कारण त्यावेळी इंदिरा गांधी आणि एम.जी. रामचंद्रन यांच्यासाठी तमिळ जनतेमध्ये सहानुभूती होती, ज्यात आपण निवडून येऊ हा विश्वास करुणानिधींना नव्हता. पण त्यांच्या निर्णयामुळे एकही निवडणूक न हरलेला नेता म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. यातही अजून एक मेक आहे. करुणानिधी हे एकदा विधान परिषद आणि बाकी संपूर्ण कार्यकाळ विधानसभेचे सदस्य होते. याउलट शरद पवार हे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या 4ही सभागृहांचे सदस्य राहिले. थोडक्यात काय तर चालू टर्ममध्ये निवृत्त झाल्यानंतर शरद पवार हे भारताच्या इतिहासातील एकमेव असे राजकारणी असतील जे 60 दशक किंवा 60 दशकाहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिलेत, ज्यांनी 4ही प्रमुख सभागृहात काम केलंय, ज्यांनी लोकशाहीची स्थित्यंतर पाहिली आणि कदाचित म्हणूनच शरद पवार यांना आजही शरद पवार न म्हणता साहेब म्हणतात. आजही राज्याच्या ग्रामीण भागात शरद पवार यांचा उल्लेख कौतुकानं साहेब म्हणूनच केला जातो. तर त्यांच्या अनुभवामुळे त्यांना आधारवड म्हणून देखील जनतेतून संबोधलं जातं. तुम्हाला एकूणच शरद पवार साहेबांच्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.